नमस्कार. लाईफ विथ मोहिनी ए मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. दुसऱ्या अध्यायात आपण पाहिले की सिद्ध मुनींनी नामधारकाला सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं. आज आपण तिसऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत की भगवान विष्णूंनी पृथ्वीवर वारंवार अवतार का घेतले आणि राजा अमरीशाच्या भक्तीमुळे साक्षात दुर्वास ऋषींचा गर्व कसा उतरला. नामधारक सिद्धांना विचारतो, महाराज, भगवान विष्णू तर पूर्ण काम आहे, मग त्यांना पृथ्वीवर मानवी रूपात येऊन दुःख का सोसावे लागले? त्यांना दशावतार का घ्यावे लागले? सिद्ध मुनींनी हसून उत्तर देतात, नामधारका, देवाची भक्ती ही सर्व सुखाचे मूळ आहे, पण काही वेळा ऋषींच्या श्रापामुळे आणि भक्तांच्या प्रेमामुळे देवाला अवतार घ्यावे लागतात. याचे मुख्य उदाहरण म्हणजे राजा अमरीशाची कथा. प्राचीन काळी अमरीश नावाचा एक परमप्रांताचे आणि विष्णुभक्त राजा होता. तो प्रत्येक एकादशीचे व्रत अतिशय कडकपणे पाळत असे. एकदा त्याने एका दिवशी उपवास सोडण्याचे पारायण करायचे ठरवले. त्याच वेळी तिथे दुर्वास ऋषी आपल्या शिष्यासह आले. राजाने त्याचे स्वागत केले आणि त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. दुर्वास ऋषी नदीवर स्नानासाठी गेले, पण त्यांना परत यायला उशीर झाला. एकादशीची वेळ संपत आली होती. वेळ निघून गेली तर व्रताचे फळ मिळणार नाही, म्हणून ब्राह्मणाच्या सल्ल्याने राजाने केवळ तुळशीचे तीर्थ प्राशन करून उपवास सोडला. जेव्हा दुर्वास ऋषी परतले तेव्हा त्यांना समजले की राजाने त्याच्या आधीच तीर्थ घेऊन उपवास सोडला आहे. क्रोधाने जळत असलेल्या दुर्वासांनी आपल्या जटेतून एक कृत्य राक्षसी निर्माण केली आणि राजाला मारण्याची आज्ञा दिली. पण राजा अमरीश डगमगला नाही. तो विष्णूच्या स्मरणात मग्न होता. भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र तिथे प्रकट झाले. त्याने त्या कृत्याचा नाश केला आणि ते चक्र दुर्वासाच्या मागे लागले. दुर्वास ऋषी घाबरून ब्रह्मलोक, शिवलोक आणि शेवटी वैकुंठात विष्णूंना शरण गेले. पण विष्णू म्हणाले, मी भक्ताच्या अधीन आहे. तू माझ्या भक्ताचा अपमान केला आहेस, त्यामुळे तुला अमरीशालाच शरण जावे लागेल. शेवटी महान तपस्वी दुर्वास ऋषी एका सामान्य राजाला शरण आले. राजा अमरीशाने मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली आणि सुदर्शन चक्र शांत झाले. सिद्ध मुनी सांगतात की या कथेमुळेच पुढे देवाला पृथ्वीवर विविध अवतार घ्यावे लागले. या अध्यायातून आपल्याला हे समजले की जो अन्य भावाने गुरूंना किंवा देवाला शरण जातो त्याचे रक्षण साक्षात सुदर्शन चक्र करते. तर मित्रांनो, हा होता तिसरा अध्याय. भक्तीची शक्ती ही तपश्चर्या गर्वापेक्षा किती मोठी असते हे आपण आज पाहिले. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अनुसया माता आणि दत्तगुरूच्या जन्माची अत्यंत रंजक कथा. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईफ विथ मोहिनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.